खालीलपैकी कोणते शब्द क्रियापद आहे? पर्याय अ चालणे, पर्याय ब सुंदर, पर्याय क झाड, पर्याय ड लाल. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ चालणे. आपला प्रश्न आहे, स्मृती चित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? पर्याय 1 इंदिरा संत, 2 शांता शेळके, 3 लक्ष्मीबाई टिळक, 4 दुर्गा भागवत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्ष्मीबाई टिळक. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कवयित्रीला गदिमा पुरस्कार प्राप्त झाला आहे? पर्याय 1 इंदिरा संत, 2 मंदाकिनी गोखले, 3 गौरी देशपांडे, 4 दुर्गा भागवत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदिरा संत यांना गदिमा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होत असे? पर्याय अ मराठी आणि संस्कृत, ब मराठी आणि इंग्रजी, क मराठी आणि हिंदी, ड फक्त मराठी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब मराठी आणि इंग्रजी. तो हा कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम. संत एकनाथ यांनी लिहिलेल्या भारुडांचा प्रमुख विषय कोणता होता? पर्याय अ भक्ती, पर्याय ब सामाजिक संदेश, पर्याय क युद्ध, पर्याय ड राजकारण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब सामाजिक संदेश. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय अ संत नामदेव, पर्याय ब संत ज्ञानेश्वर, पर्याय क संत एकनाथ, पर्याय ड संत तुकाराम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब संत ज्ञानेश्वर. संत निवृत्तीनाथ कोणाचे शिष्य होते? पर्याय अ गोपाळकृष्ण, पर्याय ब रामदास स्वामी, पर्याय क गहिनीनाथ, पर्याय ड चक्रधर स्वामी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क गहिनीनाथ. संत बहिणाबाई यांनी कोणाचा प्रभाव स्वीकारला? पर्याय अ संत ज्ञानेश्वर, पर्याय ब संत तुकाराम, पर्याय क संत नामदेव, पर्याय ड संत एकनाथ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब संत तुकाराम. संत एकनाथ यांनी कोणत्या देवतेच्या भजनावर भर दिला? पर्याय अ श्रीराम, पर्याय ब श्रीकृष्ण, पर्याय क विठोबा, पर्याय ड श्री गणेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क विठोबा.
तो हा कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब पुरुषवाचक सर्वनाम। कोण हे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडते? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड संकेतवाचक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब प्रश्नार्थक सर्वनाम। मी उद्या शाळेत जाणार आहे या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय अ शाळेत, पर्याय ब मी, पर्याय क जाणार, पर्याय ड आहे। आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब मी। खालीलपैकी कोणते संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय अ कोण, पर्याय ब जो, पर्याय क हाच, पर्याय ड तो। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब जो। त्यांना हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? पर्याय अ दर्शक सर्वनाम, पर्याय ब संबंधवाचक सर्वनाम, पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय ड प्रश्नार्थक सर्वनाम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क पुरुषवाचक सर्वनाम। मराठीतील किती स्वर दीर्घ मानले जातात? पर्याय अ 5, पर्याय ब 6, पर्याय क 7, पर्याय ड 8। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब 6। मराठीमध्ये 6 स्वर दीर्घ मानले जातात। मराठीतील सर्वाधिक उच्चारले जाणारे स्वर कोणते? पर्याय अ आणि आ, पर्याय ब उ आणि उ, पर्याय क ए आणि ए, पर्याय ड ई आणि ई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ आणि आ हे मराठीतील सर्वाधिक उच्चारले जाणारे स्वर आहे। मराठीत किती महाप्राण व्यंजने आहे? पर्याय अ 10, पर्याय ब 15, पर्याय क 11, पर्याय ड 14। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय अ 10 महाप्राण व्यंजने आहे। खालीलपैकी कोणता स्वर दीर्घ स्वर आहे? पर्याय अ ई, पर्याय ब उ, पर्याय क ई, पर्याय ड अ। आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क ई। खालीलपैकी कोणते औष्ठ्य व्यंजन आहे? पर्याय अ म, पर्याय ब ट, पर्याय क च, पर्याय ड ग।
खालीलपैकी कोणते तालव्य व्यंजन आहे? पर्याय अ ट, पर्याय ब प, पर्याय क, च, पर्याय ड, म. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क. च हे तालव्य व्यंजन आहे. पुढचा प्रश्न आहे, मी पाहिले की तो खेळत आहे. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय 1 केवळ वाक्य, पर्याय 2 संयुक्त वाक्य, पर्याय 3 मिश्र वाक्य आणि पर्याय 4 आज्ञार्थक वाक्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अक्षर महाप्राण नाही? पर्याय 1 ख, पर्याय 2 घ, पर्याय 3 झ, पर्याय 4 द. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द हे अक्षर महाप्राण नाही. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी परीक्षेला बसले या वाक्याचा प्रयोग ओळखा. पर्याय 1 कर्तरी प्रयोग, पर्याय 2 कर्मणी प्रयोग, पर्याय 3 भावे प्रयोग, पर्याय 4 संधी प्रयोग. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. चा प्रश्न आहे, संत रामदास स्वामींनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? पर्याय 1 ज्ञानेश्वरी, पर्याय 2 दासबोध, पर्याय 3 तुकाराम गाथा, पर्याय 4 अमृतानुभव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दासबोध. आपला पुढचा प्रश्न आहे, 2014 साली कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? पर्याय 1 वि. स. खांडेकर, 2 भालचंद्र नेमाडे, 3 शिवाजी सावंत, 4 गो. नि. दांडेकर. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे यांना 2014 साली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? पर्याय 1 पु. ल. देशपांडे, 2 विंदा करंदीकर, 3 शांता शेळके, 4 बहिणाबाई चौधरी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विंदा करंदीकर. प्रश्न आहे, संत तुकारामांचे काव्य कोणत्या प्रकारात मोडते? पर्याय 1 गाथा, पर्याय 2 भारूड, पर्याय 3 अभंग आणि पर्याय 4 ओवी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभंग. आपला पुढचा प्रश्न आहे, आपण कधी भेटणार या वाक्यात कोणते विरामचिन्ह आहे? पर्याय 1 पूर्णविराम, पर्याय 2 स्वल्पविराम, पर्याय 3 प्रश्नचिन्ह आणि पर्याय 4 अर्धविराम. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नचिन्ह. आपला पुढचा प्रश्न आहे, अश्रूंनी नदी भरली यात कोणता अलंकार आहे? पर्याय 1 अनुप्रास, पर्याय 2 अतिशयोक्ती, पर्याय 3 विरोधाभास, पर्याय 4 यमक. योग्य उत्तर
पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शब्द क्रियापद आहे? पर्याय 1 चालणे, पर्याय 2 सुंदर, पर्याय 3 झाड, पर्याय 4 लाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चालणे. प्रश्न आहे, संत नामदेव यांचा जन्म कोणत्या गावात झाला? पर्याय 1 देहू, पर्याय 2 आळंदी, पर्याय 3 पंढरपूर, पर्याय 4 नरसी. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरसी. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय 1 एकनाथी भागवत, पर्याय 2 हरिपाठ, पर्याय 3 अमृतानुभव, पर्याय 4 नामघोष. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एकनाथी भागवत. यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता? पर्याय 1 अव्ययीभाव, पर्याय 2 तत्पुरुष, पर्याय 3 बहुव्रीही आणि पर्याय 4 द्वंद्व. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययीभाव समास.